बिल्ट ऑन भारत अंतर्गत विकसित भारत 2025 मध्ये आपण काय करणार आहे, सोलर सेलचा एक प्रोजेक्ट आणलाय. सोलर सेल सहित आपण काय केलंय बघा, सोलर प्लस विंड एनर्जी म्हणजे काय करतोय, सोलर काय करते, लाईट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते, बरं आहे का. तसंच विंड एनर्जी काय करते, विंड एनर्जीचं म्हणजे हवेचं कन्वर्जन, हवेचा वापर करून आपण त्याचं जे कन्वर्जन आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतोय. आपण याला हायब्रिड नाव दिले, सोलर प्लस विंड हायब्रिड एनर्जी असं नाव दिले. तर काय करतो आपण, सोलर सेल म्हणजे सोलर पॅनलचा वापर करून जे सनलाईट आहे त्या सनलाईटचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतोय. ते स्टोअर करतोय. पण काय होतं बघा की कधी कधी आभाळ येतं, त्याच्यामुळे मोटर व्यवस्थित नाही चालत, किंवा शेतकऱ्याला चार्ज नाही ते, किंवा आपल्या फोर व्हीलर व्हेकलमध्ये पण ती चार्ज नाही. मग आपण काय करतोय, थोडंसं त्याला पर्याय म्हणून विंड एनर्जीचा पण वापर करतोय. म्हणजे आपण सोलर एनर्जी पण वापर करतोय आणि विंड एनर्जीचा पण वापर करतोय. मग सोलर एनर्जी तर आहेच, म्हणजे कॉमन विषय बाबा सोलर एनर्जी काय करते, म्हणजे ऊन असेल किंवा लाईट असेल तर त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. पण इथं विंड काय करते बघा, की जर समजा सोलर एनर्जीची एनर्जी कमी पडत असेल तर विंड एनर्जी काय करते, विंड एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. म्हणजे इथं आपण काय करतो, एक डीसी मोटर घेतोय आणि त्याला फॅन लावतोय, आणि जर वारा वगैरे सुटला असेल तर तो फॅन फिरतोय आणि ते जी डीसी मोटर आहे ती डीसी मोटर काय करते, त्या विंड एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. जे आपण काय करणार आहे, एक हायब्रिड मॉडेल तयार करणार आहे, आणि त्या हायब्रिड मॉडेलसाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते इन्स्ट्रुमेंट आपल्या समोर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सोलर पॅनल, त्याच्यानंतर एक डीसी मोटर, फॅन, आणि रिमेनिंग म्हणजे एक बॅटरी सप्लाय, चार्जर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करून एक नवीन एक मॉडेल बनवणार आहे. आणि त्या मॉडेलसाठी लागणारी माहिती आहे, माहिती आपण आपल्या समोर ठेवली आहे, आणि सगळी माहिती वापरून आपण एक डिव्हाइस तयार करणार आहे. त्या डिव्हाइससाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथे पुरेपूर प्रमाणामध्ये, हा जो सोलर एनर्जी म्हणजे हे जे हायब्रिड मॉडेल आहे, ह्या हायब्रिड मॉडेलचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. म्हणजे फार्मर वापर करते, शेतकरी म्हणजे बसमध्ये केलं जाते, फॅक्टरीमध्ये केलं जाते, स्ट्रीट लॅम्पमध्ये केलं जाते, किंवा आपण म्हणतो ट्रॅफिक सिग्नल्समध्ये केलं जाते. मग हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल दिवसा तरी वर्क होतं, कशामुळे तर लाईट आहे, उजेड आहे म्हणून, पण रात्री याला प्रॉब्लेम येतो. मग आपण काय केलंय, तो प्रॉब्लेम स्किप करण्यासाठी विंड एनर्जी म्हणजे हायब्रिड मॉडेल तयार करते. विंड एनर्जीचा वापर करून समजा जरी लाईट आभाळ आलं किंवा लाईट नसेल तर विंड एनर्जी काय करते, त्या हवेचं रूपांतर काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. ठीक आहे. मग सोलर प्लस विंडच का, तर हे इको फ्रेंडली नाही. इको फ्रेंडली म्हणजे काय, तर बाबा कन्झम्पशन नाही, म्हणजे फ्यूल आलं, डिझेल आलं, पेट्रोल आलं असं कन्झम्पशन नाही, किंवा बरेचसे कार्बोहायड्रेट्स त्याच्यातून बाहेर पडतात. हे इको फ्रेंडली आहे, म्हणजे आपल्याला हानिकारक पण नाही, आजारच पण नाही, एकदम सोपं आहे म्हणून आपण याचा वापर करतोय. आणि हे छोट्या छोट्या ऍप्लिकेशनला इझिली रन करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एलईडी छोट्या छोट्या ज्या लाईट आहेत त्या लाईटला आपल्याला जास्त जोडणी वर करायची गरज नाही. तुम्ही थोडंसं त्याला एक छोटासा सोलर पॅनल लावला की वर्क होतं.